गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असं म्हणत जेव्हा आरती संपते आणि सगळ्यांचं लक्ष जातं एका गोष्टीवर, तो म्हणजे प्रसाद. आणि प्रसादाला दररोज काहीतरी वेगळं बनवत असाल, तर आजची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. यासाठी मी तांदळाच्या पिठाची दुधामध्ये उकड काढली आहे. मग त्यानंतर किसलेला ओला नारळ घेऊन त्याला तुपामध्ये छान भाजून घेतलं. मग त्याच्यामध्ये गूळ, थोडेसे काजू, बदाम आणि किशमिश घातली आणि छान आपलं सारण तयार केलं. वरून तुम्ही जायफळ आणि इलायची पावडरसुद्धा घालू शकता. तांदळाच्या उकडीला चांगलं मळून घ्यायचं आणि थोडेसे गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या तरी चालतील. मग मस्तपैकी पातळ पाऱ्या करून त्याच्या छानपैकी कळ्या पाडायच्या. आपलं गूळ खोबऱ्याचं सारण भरायचं आणि मोदकाचं तोंड बंद करून टाकायचं. आपले मोदक तयार झाले आहेत. आता 15 मिनिटं यांना वाफवून घ्यायचं. जे लागतील अगदी सुरेख.